नमस्कार, मी प्रवीण पवार आपल्या कोकणी कट्टा यूट्यूबवरती सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आता चला मी पाण्याची वाट साफ करत करत ब्राह्मणदेवाच्या मंदिराच्या बाजूला जो व्हाळ आहे त्या व्हाळातून मी पाणी जोडून आणतो दरवर्षी. आतापर्यंत आमच्याकडे जाकवेलचं पाणी चालू होतं. आता मात्र जाकवेलचं पाणी बंद केलं आणि आता आम्ही झऱ्याचं पाणी आज जोडण्यासाठी चाललो आहोत. संजय आहे, रुपेश आहे आणि मी, असं आम्ही तिघीजण वर चाललो आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला विसरू नका. आता आम्ही इथून जी वाट साफ करायला सुरुवात करणार त्या जी ब्राह्मणदेवचा व्हाळ लागत नाही तोपर्यंत थोडेसे असे मध्ये करवंदीची झाडं जे आहेत ते मारत आम्ही वर जाणार, कारण भरपूर जंगल आहे झालं आहे. आता साफसफाई करताना संजयच्या हाताला काहीतरी लागलं आहे, म्हणजे ते झाडाची काठी घुसली आहे, त्याचं ब्लड येत आहे. त्याला लागलं आहे. मस्त ही सगळीकडे हिरवंगार झालं आहे. थोडंसं गवत पण वरती आलं आहे, टाकायची भाजी पण आली आहे. आता कोकणामध्ये आमच्या टाकायच्या बाजूला भरपूर प्रमाणात लोक काढून घेऊन जातात. जिकडे तिकडे टाकायची भाजी रुजून आलेली आहे वरती. आणि आत्ता आम्ही मोडकांबाकडे पोचलो आहे. आज बरेच दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे. ब्लॉग यासाठी बनवतो की आमचं झऱ्याचं पाणी ते चालू झालं आहे, त्याच्यात पाईपलाईनसाठी आम्ही चाललो आहे. आता संजय, मी आणि रुपेश ब्राह्मणदेवाच्या व्हाळावरती चाललो आहे. तर हे आमचे दोन कुशल कामगार आता वाट साफ करतायत. पाण्यावरती जाण्यासाठी वाटेच साफसफाई चालू आहे वाटेचं. लावला सकाळी मी. ठेवायची होती असा काय तर कोयता नको. चला पुढे तर आमची एक पाईपलाईन आहे, ही पाईपलाईन आणि की एक खाली पाईपलाईन आहे. इथं फुटलं आहे, जण मारावं लागेल. आहेत घरी पाईप बनवून आणावे लागते. तर आमची ही एक पाईपलाईन आणि दुसरी एक खालून आहे, अशा दोन पाईपलाईन आहेत. झऱ्याचं पाणी आत्ता चालू झालं आहे. आत्तापर्यंत आम्ही जाकवेलचं पाणी पित होतो, आता मात्र झऱ्याचं पाणी चालू झालं आहे. तेच आम्ही त्याची वाट साफसफाई आणि पाण्याचे पाईप व्यवस्थित लावण्यासाठी चाललो आहे. मी आणि रुपेश आणि संजय चाललो आहे ब्राह्मणावरती. ब्राह्मणदेवाच्या व्हाळाचं पाणी आमच्या घरी जोडण्यासाठी आलो आहोत. असं काठीचा गिळका असतो, त्या गिळकाने झाड दाबून ते कोयतं मारलं की पटकन ते झाड लपवायला पण बरं पडतं. त्याच प्रकारे संजय आता करतोय. आता संजय पुढे चालला, रुपेश पुढे तोडतोय ते बघा.
तिथे ते ही पूर्ण झाड खाली आली होती. काहीतरी झाड आहे. आणि इथं ही करवंदीची शिरी खाली आल्यात. ते शिरी तोडतोय रुपेश. तर शिरी तोडण्यात रुपेशचा एक नंबर आहे. कुठलंही केवढं पण मोठं शिर असतो बिंदास तो तोडतो. तर तुम्हाला पाण्याचा आवाज ऐकायला येत असेल. वाळाला पाणी चालू झालं आहे ब्राह्मणदेवाच्या. तेच पाईपलाईनसाठी आम्ही तोडण्यासाठी आलो होतो. इकडे तुम्हाला दिसत असेल ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे इकडे. इथून आम्ही झऱ्याचं पाणी त्याच बाजूला वाळा वाहतो. तर वाळ्यातून पाईपलाईन नेले. ही एक पाईपलाईन आणि एक खालून आहे. दोन पाईपलाईन आहेत. तर आता आमचा ब्राह्मणदेवाचा धबधबा पण चालू झाला असेल. त्याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला नंतर पुढच्या ब्लॉकमध्ये तो दाखवेन. तर इथून आम्ही ही एक पाईपलाईन इथे आणि एक पाईपलाईन इथे खाली आहे. ते तुम्हाला दाखवतो झूम करून. इथे खाली एक पाईपलाईन आहे. ते पाईप काढून आता वरती घेणार. कारण पावसातून एवढं प्रमाणाचा भार असतो की ते पाईप वाहून जातात. त्याच्यामुळे ती पाईपलाईन काढून इकडे वरती आणणार. अजून बऱ्यापैकी वाळ साफ नाही झालं. थोडंसं झालं अजून पाणी म्हणणं एवढं पाणी नाही. हे इकडे ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे. जे आपण वाट साफ करण्यात मी पुढे आलो पाणी बघण्यासाठी. तर व्हाळाला किती पाणी सुटलं आहे. म्हणजे व्हाळाचं पाणी आता आम्ही म्हणजे ब्राह्मणदेवाडी स्टॉप आहे तिथपर्यंत पाणी गेलं आहे. राव व्हाळाचं पण तिथपर्यंत पाणी आलं. दोन्ही व्हाळाचं नदीला घेतलं की कंडिशन. आता तो पाईप काढून आम्ही खालचा पाईप आहे तो इथे आणून लावणार. काळा दगडातलं पाणी आहे पूर्ण. म्हणजे हे पाणी आम्हाला एप्रिलपर्यंत पुरतं. आमच्याकडे एप्रिलपर्यंत पाणी जाकेलचं चालू होतं. आता पाऊस पडल्यामुळे पाणी चालू झाल्यामुळे आम्ही जाकेल बंद केले नाही. आता घराचं पाणी कंटिन्यू सगळ्यांच्या घरी 24 तास पाणी हे चालू राहणार आहे. तर आता व्हाळात जो खाली पाईप आहे दुसरी लाईन ती काढून आता वरती आणायची. त्याच्यासाठी असं खाली उतार भाग आहे. त्या उतार भागातून उतरावं लागतं. पुढे रुपेश आहे आणि पाठून संजय आहे. वाट साफ करत करत आता खाली उतरतोय. इकडे येऊन चप्पल स्लिपर घालून यायला नको आहे.
हाय हाय. तर आता आम्ही पाण्याच्या स्पॉटवरती पोहोचलो आहे. तर ही पाईपलाईन आहे ती काढून आम्ही वरती घेणार आहे. वरती जॉईन करणार, कारण पावसातून तर भरपूर पाणी येतं, खाली यायला मिळत नाही. तर हे झऱ्याचं पाणी आहे, नॅचरल पाणी आहे बघा. तुम्ही आता तुम्हाला दिसत असेल, अजून हा पाणी बरंच कमी आहे, अजून ह्याच्यापेक्षा मोठा असतो. आता ब्राह्मणदेव धबधबा एका खाली आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन. ही पाण्याची तळी आहे आणि आता आपण चालू आहे ब्राह्मणदेव मंदिराच्या इकडे. दाखवतो मला हे काम केलं आहे. मंदिराचं कळसाचं काम सध्या चालू केलेलं होतं. कलर पण मारला आहे वरती. इकडून खाली तुम्हाला झूम करून दाखवतो. इकडे आमचं हे खाली शेती आहे, मळ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल. इकडून खाली व्हाळाचं पाणी वाहतं. इथं पूर्ण कौलं आहेत मंदिरावरती, स्लॅबवरती कौलं. ही कौलं पण आलेली आहेत मंदिराची. इकडून येण्यासाठी रोड आहे, इकडून खाली पायवाट आहे. तिकडे हे ब्राह्मणदेवाचं मंदिर आहे. चालू होतं आता जवळजवळ पाईपलाईन जोडून झाले. आता फायनल टच देऊन आता निघणार. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर आता मी परतीच्या मार्गाला लागलो. आता घरी निघालो, पाईपलाईन जोडून झाली आहे. तो 550 रुपये घेतला, नेंदी आणि मरता